अभिजित शिजोळ मित्र चॅनलला सबस्क्राइब जरूर करा आणि शेजारची ती घंटा बटनही दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण आलोय जालना तालुक्यातील जे नेर गावाच्या ठिकाणी आणि या अगोदर आपण 2 व्हिडिओ केले ते या गावातल्या मंदिराच्या ठिकाणी। आणि मित्रांनो, आता मी आलोय या गावाचं जे मुख्य देवस्थान आहे, जे बऱ्यापैकी प्रचलित आहे, ते म्हणजे वटेश्वर महादेवाचं मंदिर। तेच आपण आज दाखवणार आहे। आणि वटेश्वर महादेवाचं मंदिराचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर आपण जाणार आहे कात्नेश्वर महादेवाचं मंदिराच्या ठिकाणी। तर आपण आता बघूया वटेश्वर महादेवाचं मंदिर। याआधी आपण 2-3 मंदिर महादेवाचे मंदिर दाखवलेत, विठ्ठल रुक्माई मंदिर आणि राम मंदिर दाखवलंय। हनुमान मंदिराचे सुद्धा आपण 2 मंदिरं बघितली। या गावामध्ये वाडे, गडी, बारव बऱ्याच गोष्टी आहेत, त्या आपण फोटो मार्फत का होईना आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला अगोदरच्या व्हिडिओमध्ये। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। वटेश्वर मंदिराच्या नव्याने बांधलेल्या कमानीच्या आत गेल्यावर सुशोभनी करण्यासाठी छान झाडी लावलेली आहे। त्यामुळे मंदिराचा परिसर सुंदर आणि मन प्रसन्न करणारा आहे। कमानीच्या समोरच मंदिर नजरेस पडते, पण समोर नंदी मंडप लागतो। त्यात 2 नंदीच्या मूर्ती आहेत व त्या ठिकाणी 256 किलो वजनाचा मोठा घंटाही आहे। मित्रांनो, मंदिराची जी कमान आहे त्यातनं आपण आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला अगदी समोर वटेश्वर महादेवाचं मंदिर लागतं आणि त्याच्या बाजूने डाव्या हाताला आहे ना षटकोनी आकाराची विहीर आहे। नंदी मंडप बघितल्यावर समोर मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे, जे की 18व्या शतकात मंदिराच्या जीर्णोद्धार दरम्यान बांधलेले आहे। त्यामुळे 12व्या शतकातील बांधकाम व 18व्या शतकातील बांधकाम नजरेस पडते। पण मंदिराला 12व्या शतकात मोठा सुंदर नक्षीकलेचा सभामंडप असावा, पण तो सभामंडप पूर्ण पडल्या कारणाने 18व्या शतकात नव्याने बांधलेला आहे। वटेश्वर शिव मंदिर हे नेर गावाच्या मुद्रिका नदीकाठी वसलेले असून हे मंदिर नेर गावातील सुंदर नक्षीकलेतील मुख्य मंदिरांपैकी एक आहे। वटेश्वर मंदिर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असून महाशिवरात्री श्रावण सोमवारच्या महिन्यात हजारो भाविक या ठिकाणी दर्शनास येतात। मंदिरात प्रवेश केल्यावर 18व्या शतकात बांधलेला सभामंडप व आतील 12व्या शतकातील पुरातन सभामंडप लागतो। हा सभामंडप 8 नक्षीकाम केलेल्या स्तंभावरती उभा असून या 8 स्तंभापैकी एक मात्र 18व्या शतकातील आहे। जुना पडला असावा, त्या ठिकाणी नंतरच्या काळात हा स्तंभ उभा केला असेल, त्यामुळे याला नक्षीकाम केलेले दिसत नाही। सभामंडपात 3 नक्षी असलेल्या देवड्या आहेत, त्यापैकी 2 मध्ये देवाच्या पुरातन मूर्त्या असून नंतर आपण जातो मुख्य गर्भगृहाकडे। या गर्भगृहाचे प्रवेशद्वार व सभामंडपाचे प्रवेशद्वार सुंदर नक्षीकाम व मूर्त्या कोरलेल्या असून गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ अजून 2 नक्षी केलेल्या देवड्या असून त्यातही मूर्त्या ठेवलेल्या आहेत। मुख्य गर्भगृहामध्ये श्री वटेश्वर शिवलिंगाचे दर्शन घेतल्यावर मन अगदी प्रसन्न व मनाला समाधान मिळते। वटेश्वर महादेवाचं मंदिर आहे। आपण मंदिराच्या एक प्रदक्षिणा करून आपण पाठीमागच्या साईडला जर बघूया काय अवशेष अजून नजरेस पडतात।
पण या मंदिराचा सुद्धा जीर्णोद्धार केलेला आहे, खूप छान प्रकारे केलेला आहे. आणि हेच जे वटेश्वर महादेवचे मंदिर आहे, हे जे नेर गावाचं प्रसिद्ध असं मंदिर वटेश्वर महादेव मंदिर आहे. हे फक्त पंचक्रोशीत किंवा तालुक्याच्या लेवललाच फक्त हे वटेश्वर महादेवचं मंदिर माहिती आहे. त्यामुळे आपण एक डिटेल्समध्ये एक व्हिडिओ बनवून आपण यूट्यूबवरती टाकणार आहे, जेणेकरून या गावकऱ्यांना सांगता येईल किंवा दाखवता येईल की आमच्या गावामध्ये हा पुरातन वारसा आहे, हा शिल्पकलेचा नमुन्या जे वेगवेगळे जे नमुने जे मंदिरावरती कोरीव काम जे आपल्याला नजरेस पडतात ते त्यांना दाखवता येईल. याच उद्देशाने आपले आज व्हिडिओ करतोय. आजचा आपला तिसरा व्हिडिओ आहे हा. आता आपण वटेश्वर महादेवचं मंदिर आपला व्हिडिओचा आपला जवळपास पूर्ण होत आलेला आहे. आता आपण जातोय कात्नेश्वर महादेवचं मंदिर. अगदी छोटंसं मंदिर आहे, पण ते सुद्धा दगडी बांधकामापासून कोरीव कामापासून तयार केलेलं मंदिर आहे आणि ते नदीकाठीच आहे. जनरली हे जे 3-4 मंदिर आहेत ना, हे नदीकाठीच आहेत. मी गावामध्ये बऱ्याच लोकांना चौकशी केली या नदीचं नाव काय आहे नेमकी. मला नाही सांगितलं कोणी. म्हातारे लोक जे आहेत त्यांना सुद्धा मी स्पेशली विचारलं किंवा त्यांना माहिती असेल म्हणून, तेही म्हणाले की नाही, आम्हाला या नदीचं नाव माहिती नाही. तर मित्रांनो, जे या नेर गावाच्या आजूबाजूचे जे गावकरी मंडळी त्यांना जर या नदीच्या बद्दल जर माहिती असेल किंवा या नदीचं नाव जर माहिती असेल ना, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करेन की या गावाला जी नदी लागते त्या नदीच्या तीरावरतीच हे वटेश्वर महादेवाचं मंदिर, विठ्ठल रुक्माईचं मंदिर, राम मंदिर आणि रुद्रेश्वर महादेव मंदिर आणि कात्नेश्वर महादेव मंदिर हे पूर्ण या नदी प्रवेशद्वार आणि आतलं जे कोरीव कामाचे जे आपण जे 2 म्हणतोय ना, तर हे जे जीर्णोद्धार आहे हा येते या ठिकाणी 1863 नेर 1863 दिलेलं आहे. श्री वटेश्वर महादेव मंदिर 1863. तर म्हणजे 1863 मध्ये या नेर गावाची जेही मंदिर असतील त्यांचा जीर्णोद्धार त्या साली करण्यात आलेला आहे. त्यामुळे आपल्याला ना 11व्या-12व्या शतकातील जे हेमाळपंथी जे मंदिर आहेत ते वेगळे आणि जे त्याच्यानंतर मध्ययुगीन काळात जे जीर्णोद्धार केलेला आहे ते बांधकाम, असे 2 प्रकारचं बांधकाम प्रत्येक मंदिरात आपल्याला नजरेस पडतं. अशा प्रकारचं हे या नेर गावामध्ये जो वास्तू आहे पुरातन वास्तू, जे नक्षीकलेच्या एक से बढ़कर एक मंदिरं या ठिकाणी आहेत. चला तर आता अजून आपण जे वटेश्वर महादेवचे जे मंदिर आहे त्याच्या पाठीमागं जे बघतोय ना आपण, तर म्हणजे खालीपासून ते वरपर्यंत जे नक्षीकाम आहे ते आपण बघणार आहे. चला तर मंदिराच्या पाठीमागच्या साईडला जाऊया. मंदिराच्या डाव्या बाजूला पुन्हा एक छोटे शिव मंदिर आहे. तेथून मंदिराला प्रदक्षिणा घातल्यावर मंदिराच्या बाह्य अंगावरील खूप सुंदर व सुरेख नक्षीकाम केलेले दिसते. तर मित्रांनो, या ठिकाणून तुम्ही दर्शन घेऊन तसंच न जाता मंदिराची प्रदक्षिणा नक्कीच घाला. तुम्हाला ह्या जे नक्षीकला आहे ह्या तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील आणि बघू शकता. बघू शकता यानंतर जो कळस बनलेला आहे नंतरच्या काळात बनलेला आहे. तर मित्रांनो, हा जो आतमध्ये जो पायथा आहे ना त्याचा, तो आतमध्ये खूप खोल असावा. जसं आपण विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये बघितलं ना आपण, तसं ते असायला पाहिजे. पण हे पूर्ण मातीच्या ढिगाऱ्या खाली दबल्या असल्यामुळे त्याचा फक्त आपल्याला चौथरा वरचा साईडचाच नजरेस पडतो आहे. आणि हे बघू शकता पाठीमागचं हे जे केलं ना, हे रंगरंगोटी केलेली आहे. त्याच्या पाठीमागच्या साईडलाच जे ओरिजिनल दगडाचं जे आहेत ते याला कलरिंग केलेली आहे. त्यामुळे ते 2 भाग वाटतात आपल्याला, पण हे एकच आहे. या ठिकाणी दर्शनास येणाऱ्या भाविकांनी बाह्य अंगावरील नक्षीकला नक्की बघण्या व वाखाणण्याजोगी आहे. त्यामुळे मंदिराला नक्की प्रदक्षिणा घाला. मंदिराच्या परिसरात मंदिराचे काही अवशेष व षटकोनी विहीर किंवा बारव बघण्यास मिळते. या गावाला नेर नाव का पडले, तर या गावाला पूर्वीच्या काळात पद्मानगरी, द्वारकानगरी, शिवनगरी असे अनेक नावे होती. त्यामुळे नगरीचा अपशब्द होत 2 अक्षरी नेर नाव पडले. तर या गावाच्या या पुरातन हेमाडपंथी मंदिरांना आवर्जून एकदा तरी नक्की भेट द्या. तर मित्रांनो, वटेश्वर महादेवाचं मंदिराचं आपलं शूटिंग पूर्ण झालेलं आहे. आता मी चाललो आहे या गावाचं जे शेवटचं मंदिर आहे, जे गावापासून थोड्याशा अंतरावरती आहे, कात्नेश्वर महादेवाचं मंदिर.
त्या ठिकाणी मी जातो आहे. म्हणजे ते मंदिर आपण एकदा पूर्ण केलं की या गावात जेही मंदिर असतील ते आपण पूर्ण शूट केलेले आहेत. जास्त वेळ नसल्यामुळे मी बऱ्यापैकी कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तुम्ही जर निवांत आलेत ना तर या मंदिराचा अभ्यास करू शकता आणि या मंदिरामध्ये काय काय वास्तू आहेत, कशा नक्षीकला आहेत आणि आतमध्ये ज्या मूर्ती कोरीव काम केलेलं आहेत त्याची माहिती घेऊन तुम्ही सोशल मीडियावरती नक्की टाका. खास करून जे इतिहासकारक आहेत त्यांना मी आवाहन करतो आहे की या ज्या नेर गावाचा जो वास्तू आहे, पुरातन वास्तू नक्षीकला या ठिकाणी जे मंदिरं लाभलेले आहेत या मंदिराबद्दल तुम्ही सोशल मीडियावरती अभ्यास करून नक्की तुम्ही या मंदिराचा जो वारसा आहे जो इतरांपर्यंत पोहोचवण्याचं नक्की काम करा. मी व्हिडिओमार्फत दाखवण्याचं मी माझं काम केलं आहे. तुम्ही सोशल मीडियावरती त्याचा लेख जो माहितीचा पूर्ण लेख टाकून तुम्ही तेही पूर्ण करा. तर चला तर आता पुढच्या कातनेश्वर महादेव मंदिर आहे त्या ठिकाणी मी जातो आहे आता. चला तर त्या मंदिराच्या ठिकाणी भेटूया. नेर गावातील जे मंदिराची आपली शृंखला आपण शूट करतोय त्यातलं शेवटचं मंदिर म्हणजे कातनेश्वर महादेवाचं मंदिर. आपण या अगोदर सुद्धा महादेवाचे 3 ते 4 मंदिर आपण दाखवलेत आणि खूप उत्कृष्ट असं कोरीव काम आपल्याला बघायला मिळालं. आणि गावापासून जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती एक पुन्हा त्याच नदीच्या काठी कातनेश्वर महादेवाचं मंदिर आहे. एकदम छोटंसं मंदिर आहे, माझ्या पाठीमागे दिसत असेल. पण ते सुद्धा दगडी बांधकामापासून केलेलं आहे. एक छोटासा व्हिडिओ आपण त्याच ठिकाणी घेणार आहे म्हणजे जेणेकरून आपलं नेर गावात जे मंदिर आहेत, जे पुरातन मंदिर आहेत त्याचा आपण पूर्ण कंप्लीट आपण एक व्हिडिओ आपण पूर्ण करतोय. जसे की आपण 3 भागामध्ये केलं आहे, हाचा आपला 3रा भाग आहे. चला तर आता कातनेश्वर महादेवाचं मंदिराचं आपण दर्शन घेऊया आणि ते मंदिर कशा प्रकारचं आहे, जे भले मी छोटंसं म्हणतोय पण आतमध्ये काय आहे कोरीव काम ते आपण बघूया. कातनेश्वर शिवमंदिर हे मुद्रिका काठी वसलेले असून गावापासून 1 ते 2 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. हे मंदिराचे जुने फोटो बघितल्यास हे लक्षात येते की हे मंदिर नेर गावातील मंदिरांपैकी सर्वात अगोदर बांधलेले असावे. कारण या मंदिराचे नवे बांधकामापूर्वी बाह्य अंगाचे दगड खूप झिजलेले होते. नंतर 1-2 वर्षापूर्वी संपूर्ण बाह्य अंग सिमेंटीकरण करून नवीन बांधले आहे. मंडळी, नेर गावापासून काही किलोमीटर अंतरावरती अजून 2 स्थळे बघण्यास मिळतात. एक म्हणजे शंभू सावरगाव आणि दुसरे प्रभू श्री रामचंद्र यांचे पदस्पर्शाने पावन झालेलं नांगरतास. अशी 2 स्थळे या नेर गावापासून काही किलोमीटर अंतरावरती आहे. कातनेश्वर महादेवाचं मंदिर आणि आतमध्ये मुख्य गाभाऱ्यात गेला आपल्यानंतर शिवलिंग आपल्याला दिस पडते. आणि मित्रांनो, हे जे मंदिर आहे ना हे जीर्णोद्धारानंतर आपल्याला असं दिसतं. पण आपण जर चौथारा जर बघितलं ना मंदिराचा तर त्यावरून आपल्याला लगेच कळून जातं की हे मंदिर त्या काळी कसं असेल. कारण हे त्याचं बघू शकता तुम्ही चौथारा. हा त्याचा जो गर्भगृह आहे जो मेन मुख्य मंदिराचा त्याचा हा चौथारा आहे. यावरनं तुम्हाला लक्षात येईल की जसे आपण हेमाडपंथी मंदिर जसं असतात तसं हा चौथारा आपल्याला दिस पडतो आणि त्याच्या समोर असायला पाहिजे तर मंडळी, नेर गावातील मंदिर जी आपण शृंखला जी चालू केली होती, केदारेश्वर महादेवाचं मंदिर आपण सगळ्यात प्रथम दाखवलं, त्याच्यानंतर पद्मावतीचं मंदिर दाखवलं, त्यानंतर खंडोबाचं मंदिर, पूर्वमुखी हनुमान मंदिर आणि दक्षिणमुखी हनुमान मंदिर असा मंदिराची आपण एक व्हिडिओ तयार केला. त्यानंतर आपण पुढे गेलो रुद्रेश्वर महादेव मंदिर आणि विठ्ठल रुक्माई मंदिर आणि राम मंदिर असं 3 देवस्थानाचे आपण 2ऱ्या नंबरच्या व्हिडिओमध्ये दाखवलं. आणि 3ऱ्या नंबरचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये मुख्य म्हणजे गावाचं जे वटेश्वर महादेवचे जे मंदिर आहे ते आपण कव्हर केलं. आणि त्याच्यानंतर शेवटचं मंदिर म्हणजे कातनेश्वर महादेवाचं मंदिर जे गावापासून 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे. माझ्या शेजारी जे आहेत ते आपले नेर गावाचे गावकरी आहेत, त्यांच्याकडनं पण मला बरीच माहिती मिळाली. गावाची जी नदी आहे त्याबद्दलही मला ते सांगणार आहे. आणि विशेष म्हणजे कातनेश्वर महादेवचं जे मंदिर आहे जे सहाने पाटील आणि गावकऱ्यांच्या पुढाकारानं जे मंदिरचे मला जे पूर्वीचे फोटो मला बघितले तर मला नवल वाटलं की जे अशा अवस्थेत मंदिर होतं आणि आता बघितलं त्याचा जीर्णोद्धार करून त्या मंदिराला एक मंदिर बनवलं आहे गावकऱ्यांनी. तसं तर गावकऱ्यांचे आभार मी स्वतः व्यक्त करेन. कारण अशा मंदिराचा तुम्ही जीर्णोद्धार करतायत आणि असे मंदिर तुम्ही वाचवण्याचा पुढाकार घेतलात ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. आणि जेही मंदिर मी बघितले एकदम स्वच्छ ठेवलेले आहेत गावकऱ्यांनी, कुठे कचरा वगैरे काही मला नजरेस पडला नाही. तर हे जे कातनेश्वर महादेवाचे जे मंदिर आहे त्याचे जे पूर्वीचे फोटो आहे मी तुम्हाला स्क्रीनवरती नक्की दाखवेल
आणि त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मंदिर कशा अवस्थेत होतं आणि आजच्या डेटला ते कशा अवस्थेत आहे. त्यावरनं तुम्हाला कळून जाईल की नेरचे जे गावकरी आहेत त्याबद्दल आणि त्यांना ज्या भावना ज्या आहेत त्यांच्या मंदिराबद्दल आणि देवाबद्दल आपल्याला लगेच कळून जाते. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी इथंच संपवतोय आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला जे नवीन बघतायत त्यांनी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि वटेश्वर महादेव मंदिर तर भरपूर लोकांना माहिती आहे, पण बाकीच्या मंदिराबद्दल सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून लोकांना माहिती होईल. आणि नेर जे 2 अक्षराचं जे गाव आहे ते पुणे अख्ख्या जालना जिल्ह्यातच नाही तर मराठवाड्यात सोडून महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रसिद्ध व्हावं. कारण मला असं वाटतं की जे चारठाणा जे गाव आहे त्या गावाला जी प्रसिद्धी मिळाली अशीच प्रसिद्धी या नेर गावाला मिळावी. कारण तसाच वारसा या गावाला सुद्धा लाभलेला आहे. आणि आतमध्ये गावातील जे वाडे वगैरे मी ते अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेत. काही गडी पण आहेत पण ज्या पडझड अवस्थेमध्ये आहे. त्याच्याबद्दल जरी मला फोटो जर मिळाले तर मी तेही व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. तर चला तर मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो. राम राम.